श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्त्व आहे. हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो. पंचांगानुसार 2026 मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल. नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात. यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते. 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा योगायोग 23 वर्षांनी घडत आहे. यापूर्वी 2003 मध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती. षटतिला म्हणजे 6 प्रकारचे तिळांचा वापर करणे, स्नान, खाणे, दान, तर्पण, हवन आणि पूजा. या दिवशी व्रत केल्याने सोने दान केल्या इतके पुण्य मिळते आणि सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे. एका देवकन्येने केलेल्या षटतिला एकादशीच्या व्रतामुळे तिचं घर धनधान्याने भरले, म्हणून या व्रताचे पालन करावे अशी कथा प्रचलित आहे. भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. गरजूंना अन्न, तीळ, कपडे किंवा तूप दान करावे. या दिवशी क्रोध, असत्य, अपशब्द आणि तामसिक गोष्टी टाळाव्या. 14 जानेवारी 2026 रोजी आहे षटतिला एकादशी तसेच मकर संक्रांती एकाच दिवशी येत आहे, जो सूर्यदेव आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली, ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला. मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो. यावेळी केलेले पुण्य कर्म विशेष फलदायी होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होतं. या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो, कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते. हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते. संक्रांतीने संक्रासुर दैत्याचा वध केला अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी 2 शुभयोग निर्माण होत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग याचा समावेश आहे. या योगांमध्ये दान, पुण्य आणि पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा 6 हिरव्या बांगड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती तर होणारच आहे, पण वर्षभर आपल्या घरामध्ये धन, दौलत, सुख, समृद्धीची कमतरता भासणार नाही. हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. 14 जानेवारी 2026 रोजी षटतिला एकादशी येत आहे आणि त्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे, तर संक्रांती सूर्यदेवाला समर्पित आहे. या काळात दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे इतर वर्षापेक्षा अधिक फलदायी मानले जाते. या दिवशी तीळ खाल्ल्याने पाप शुद्ध होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळतं. हिंदू धर्मग्रंथांमध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण षटतिला एकादशीचं व्रत हे मकर संक्रांतीला आल्यामुळे जे व्यक्ती उपवास करत असतील त्यांनी चुकून धान्याचं सेवन हे करायचं नाहीये. त्यांनी व्रत करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळाच्या वेळेस आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. तुम्ही या दिवशी फळाहार करू शकतात, पण तुम्हाला चुकून फणसाचं सेवन हे करायचं नाहीये, कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं. 16 शृंगारापैकी एक शृंगार म्हणजे हिरव्या बांगड्या आणि प्रत्येक सवासिन स्त्री
ही आवर्जून हिरव्या बांगड्या ह्या घालत असते. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा हिरव्या बांगड्या घालणं अतिशय शुभ मानलं जातं. आता हे हिरव्या बांगड्या भरायचे सुद्धा काही नियम हे सांगण्यात आले आहेत. आता तुम्ही पूर्ण हातामधल्या बांगड्या काढून मग हिरव्या बांगड्या घालायच्या नाहीत. आता तुम्ही हातावर जो आहे लाल कलाव्याचा जो धागा असतो तो बांधा आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण बांगड्या काढून मग हिरव्या बांगड्या ह्या घालू शकता. त्याचबरोबर दोन्ही हातामध्ये सुद्धा आपल्याला एक समान बांगड्या घालायच्या नाहीत. जसं की तुम्ही एका हातामध्ये जर 5 बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला 6 बांगड्या ह्या घालायच्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हिरव्या बांगड्या ह्या सौभाग्य, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य दर्शवतात. या हिरव्या बांगड्या आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनात सुख शांती आणते. तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. हिरवा रंग देवी पार्वतीला प्रिय आणि तो अमर सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच सुवासिन महिला हिरव्या बांगड्या ह्या घालत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित असतो, जो बुद्धी आणि समृद्धी देतो. हिरवा रंग डोळ्यांना थंडावा देतो आणि मन शांत ठेवतो. बांगड्या घातल्याने हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. तसेच बांगड्यांच्या घर्षणामुळे मनगटावरील ॲक्युप्रेशर पॉईंट दाबले जातात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. हा उपाय प्रत्येक सुवासिन महिलेने आवर्जून करायचा. पण आता तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. मग तुम्ही मकर संक्रांतीनंतर येणारा मंगळवार किंवा शुक्रवार आहे त्या दिवशी हा उपाय करू शकता. हा उपाय करण्याकरता आपल्याला 6 हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या घ्यायच्या आहेत. ज्या काचीच्या बांगड्या आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, ते छान असावे, कुठे टिचलेल्या किंवा तुटलेल्या नसाव्या. त्याचबरोबर एक आरतीचं ताट घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या माता पार्वतीच्या मंदिरामध्ये. आता तुमच्या इथे माता पार्वतीचं मंदिर नसेल तर इतर कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी सुद्धा घेऊन जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला देवीच्या पायावर पाणी अर्पण करून घ्यायचं. देवीला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. फुलं घेऊन गेले असतील तर देवीला फुलंही वाहून घ्यायचे. त्यानंतर ज्या हिरव्या रंगाच्या आपण काचेच्या बांगड्या घेऊन गेलेल्या त्या देवीच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचे. दोन्ही हात जोडायचे आणि देवीला प्रार्थना करायची की मला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे. माझ्या घरामध्ये कायम सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे. तुझी अखंड कृपा माझ्या घरातील प्रत्येक सदस्यावर राहिली पाहिजे. मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या बांगड्यांचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जी सौभाग्यवती स्त्री या दिवशी हा उपाय करते तिला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.